सगळ्यात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट बजेट आहे आणि त्यासाठी मी आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून हे बजेट तयार केलं, मांडलं। यामध्ये सगळ्यांना सर्व घटकांचा विचार केला। हे सर्व समावेशक असं बजेट आहे। यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सगळ्याच घटकांचा समावेश केलेला आहे। खऱ्या अर्थाने यामध्ये शेतकरी हे शेतकऱ्यांचं सरकार आम्ही म्हणतो। खऱ्या अर्थाने या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमो शेतकरी हे जी काही नवीन योजना आम्ही सुरू केली, 6,000 रुपये दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला, त्याचबरोबर 14 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये 1,800 रुपये प्रति शेतकरी, ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक योजना आहे आणि केंद्राचे पैसे मिळणार, राज्याचे पैसे मिळणार आणि खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा आधार मिळेल, आत्महत्या थांबतील, हाच उद्देश आमचा आहे। महिला भगिनींना देखील त्यांचा सन्मान केला आहे। लेक लाडकी योजना पहिल्यांदाच या राज्यात सुरू झाली। जन्मताच 5,000 आणि बाकी 4,000, 6,000, 6,000 आणि 75,000 अशी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होती आहे। खऱ्या अर्थाने लेक लाडकी ही जी काही योजना आहे, या महिलांना, मुलींना शिक्षण, त्यांचं पुढचं जे काही वाटचाल आहे त्याला मोठा दिलासा देणार आहे। त्याचबरोबर असंघटित कामगार आहेत जे जवळपास 2.5-3 कोटी आहे, ते दररोज हातावर पोट आहे, रोजचं कमवतात, रोजचं खातात, त्यांच्या परिवाराचं शिक्षण, आरोग्य, त्यांना जे काय आधार देण्याचं काम त्याच्यातून होईल। ज्येष्ठांसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत। सिनियर सिटीजन आहेत, महिलांना STमध्ये 50% सूट दिली आहे। त्याचबरोबर त्यांना 25,000, 10,000चं मर्यादा 25,000 आपण केली आहे, त्याच्यामधून त्यांना दिलासा मिळेल। अगदी त्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु तरुणांना देखील रोजगार, स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे। उद्योग वाढीसाठी आपण चालना दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं पायाभूत सुविधा ज्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प जे आहेत, हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि नवीन देखील आपण त्याला चालना देतो आहे। ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा जे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर, ते महाराष्ट्र राज्य आहे देशातलं, की सगळ्यात जास्तीचे प्रकल्प सुरू आहेत। मग बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे असेल, त्याचबरोबर इतर मेट्रो असेल, इतर जे काही प्रकल्प आहेत, मग मुंबई सिंधुदुर्ग आहे, मुंबई कोकण कोस्टल हायवे आहे, पुणे रिंग रोड आपण हातात घेतो आहे, असे अनेक प्रकल्प जे आहेत हे आपण हाती घेतो आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये आपण सुरू केला, त्याला मिळालेला प्रतिसाद आपण पाहिला आहे आणि या राज्यामध्ये त्याच धर्तीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 700 आपण दवाखाने करतो आहे। मोफत ट्रीटमेंट आहे, मोफत 147 प्रकारच्या टेस्ट आहेत। सर्वसामान्य माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते केलं आहे। महिला भगिनींची तपासणी 4 कोटीच्या वरती केली आहे, उर्वरित करतो आहे। तरुणांची तपासणी करतो आहे, मुलांची तपासणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण करतो आहे। आरोग्य विभाग सक्षम करण्याचा देखील निर्णय, मेडिकल कॉलेज असतील, PHC असेल, आपला दवाखाना असेल, असे अनेक प्रकल्प यामध्ये खऱ्या अर्थाने आपण या अर्थसंकल्पामध्ये घेतलेले आहेत। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सगळं ठप्प होतं त्याला चालना देण्याचं काम केलं आहे। या राज्यात खऱ्या अर्थाने विकासाचा मेगा ब्लॉक तयार झाला होता आणि तो मेगा ब्लॉक या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दूर करण्याचं काम अर्थमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि म्हणून याचे जे काय प्रतिसाद आहे, याचे रिझल्ट आहेत, हे तुम्हाला येत्या काळामध्ये दिसतील। ते म्हणते 14 अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा पाहायला मिळाल्या, विद्यार्थ्यांपासून ते पालकांपासून ते धार्मिक स्थळाचा विकास होताना पाहायला मिळाला। मात्र या संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया विचारली गेली तर उद्धव ठाकरेंनी फक्त स्मित हास्य केलं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले। नाही, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की गाजर हलवा खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही। त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं। आता त्यामुळे मी त्याच्यात जात नाही, पण हे जे अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे
हा वस्तुनिष्ठ आहे, रिअलिस्टिक आहे आणि याच्या जे काही परिणाम आहेत हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतील, कामं सुरू होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही आणि त्यामुळे आणि खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, महिला भगिनींचं या अर्थसंकल्पामध्ये दिसून आलं आहे. फक्त आम्ही कोरडी आश्वासनं दिलेली नाहीत, त्यांच्या मागे उभं राहिलो आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर, या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीज बिल माफी या संदर्भात कुठली तरतूद अर्थसंकल्पात दिसली नाही, काय उत्तर द्या? नाही, वीज बिल माफीचं काय? आता त्यांनी तर सक्तीची वीज बिल आता वसूल केली जात आहे, वीज बिलाची वसुली नाही, असं कुठल्या मागच्या वेळेस जसं अधिवेशनामध्ये घोषणा केली, अधिवेशन संपल्यानंतर वीज जोडण्या कापल्या, असं आमचं सरकार करणार नाही. आणि स्वतः उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही या शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि ते आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरच नाही, त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे हे आकडे, या योजना, काय काय चाललंय, काही शिल्लक ठेवलं नाही आम्ही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये, त्यामुळे हे सगळी महामंडळ स्थापन केलेली आहे. अरे बाबा, सगळे महामंडळ सर्व समाजाला न्याय देण्याचं, आम्ही छोटे छोटे सगळे समाज घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम केलंय. ते पोटदुखी का? त्यामुळे त्यांच्याकडे बोलायला जागा नाही, त्यांच्याकडे उत्तर नाही. हे सगळं एकदम त्यांचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींनी करून टाकला. बजेटमध्ये केवळ घोषणा करण्यात आल्या आणि घोषणा करण्यात आल्या आणि गरजेल तो बरसेल काय अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे. म्हणून ते सांगतो मी की गेल्या वेळेस आपण पाहिलं की मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतची मदत जाहीर केली. दिले का त्यांनी? आम्ही दिले ते. त्यामुळे त्यांना अनुभव आहे की सांगायचं आणि करायचं नाही. तसं नाही, त्यांनी केलेल्या घोषणा त्याची पूर्तता आम्ही केली आहे, आम्ही पळ काढलेलं नाही. एसटी मध्ये ज्या एसटीची खिल्ली विरोधकांनी उडवली त्या एसटी मध्ये आता महिलांना, ज्या ज्येष्ठांना आम्ही 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास दिला, जवळपास 2.5-3 कोटी ज्येष्ठांनी प्रवास केला, त्याचा फायदा घेतला. आता त्याच एस टीमध्ये आम्ही महिला भगिनींना 50% सूट दिलेली आहे. हाच निर्णय जो आहे त्यांना विश्वासच नव्हता, हे सगळे एवढे निर्णय आम्ही घेऊ का? त्यामुळे त्यांची सगळी बोलती बंद झालेली, एवढं सांगतो. इस साल का बजट जो है ये इतने 10-15 साल में हम देखेंगे तो पहली बार ये बजट ऐतिहासिक बजट है. ये सर्वसमावेशक बजट है. पिछले 2.5 साल में जो मेगा ब्लॉक तैयार हुआ था उसको दूर करने वाली बजट है और इसमें सभी घटक पक्ष को लिया है. जैसे हम लोग कहते हैं किसानों की सरकार है, ये कामगारों की सरकार है, ये महिला भगिनी की सरकार है, ये आम लोग ने करके दिखाया है. और इसलिए हमारे बहुत ही अभ्यासु अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस जी का मैं धन्यवाद उनको देता हूँ, अभिनंदन करता हूँ. सभी लोगों का विचार करते हुए राज्य के सर्वांगीण विकास हेतु ये बजट पारित हुआ है. इसमें जैसे आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो किसानों को 6,000 रुपया सालाना मिलता है, वैसे ही हमारी सरकार ने 6,000 रुपया और उसमें जोड़ दिया है. जो 14 जिले हैं वो सूखा पीड़ित है, उसमें हर किसान को 1,800 रुपया वो भी निर्णय लिया है. और किसानों को खुद के बलबूते पे खड़ा करने के लिए उसके लिए कई योजनाओं का निर्णय लिया है. हमारी महिला भगिनी जो है उसका सम्मान किया है, नारी शक्ति का सम्मान किया है. लेक लाड़की ये जो योजना है, जैसे जन्म होता है 5,000, स्कूल में जाती है 4,000, उसके बाद 7वीं में 6,000,
और उसके बाद में 11वीं में 6,000 और जैसे 18 साल होते 75,000। ये बहुत बड़ी योजना है और इसको हम लोग ने लागू किया है। यहाँ जो हमारे सीनियर सिटीज़न हैं उनके लिए योजना शुरू कर दी है। महिलाओं को एसटी में 50% जो सहूलियत देने का वो निर्णय लिया है। उनको टैक्स में माफ़ी दी है और जो यूथ है, तरुण है, जो हमारे युवा जवान हैं, नौजवान हैं, उनको नौकरी है, वो नौकरी है, स्वयं रोजगार है, स्किल डेवलपमेंट हो या स्टार्टअप हो, मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना हो, ये इसी के तहत उद्योग जो यहाँ आ रहे हैं उसको चालना देने का काम कर रहे हैं ताकि युवाओं को भी रोजगार मिलना चाहिए। रोजगार देने वाले युवा निर्माण होने चाहिए, तैयार होने चाहिए, उसके लिए हम लोग काम कर रहे हैं। ऐसी कई योजना है जो किसान से लेके, कामगारों से लेके, कष्टकरी से लेके, महिलाओं से लेके, युवाओं से लेके, शिक्षकों, विद्यार्थी, सभी लोगों को, आज जो असंगठित कामगार है, जो 2-2.5 करोड़ लोग हैं जो रोजाना कमाते, रोजाना खाते, उनका जो परिवार का जो हेल्थ हो, एजुकेशन हो, उनको जो सुविधा हो, ये भी देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है। ऐसे कई निर्णय जो इस बजट में लिए हुए हैं, ये राज्य के सर्वांगीण विकास के लिए इंफ्रा प्रोजेक्ट जो है उसको हम बढ़ावा दे रहे हैं। बाला साहेब ठाकरे समृद्धि हाईवे है, ये मुंबई सिंधुदुर्ग है, वहाँ उससे कई ऐसे प्रकल्प हैं जो है, मेट्रो के प्रकल्प है, उसमें कई रोडें अटके थे, उसको दूर किया है, स्पीड ब्रेकर को हटा दिया है, वो कर रहे हैं हम लोग। बाला साहेब ठाकरे अपला दवाखाना जो मुंबई में शुरू हुआ, उसका रिस्पॉन्स दे के पूरे राज्य में 700 जगह पर बाला साहेब ठाकरे अपला दवाखाना शुरू हो जाए। लोगों को मुफ्त में इलाज होगा, मुफ्त में उनकी जांच होगी, उनको उसका फ़ायदा होगा। मेडिकल कॉलेज हम कर रहे हैं, पीएससी को अपग्रेड कर रहे हैं, सिविल हॉस्पिटल का अपग्रेडेशन कर रहे हैं ताकि लोगों को काफ़ी सुविधा मिले। भाई, ज्योतिर्लिंगों को जोड़ने की भी एक योजना महाराष्ट्र सरकार किस तरीके से उनको विकसित करना या ज्योतिर्लिंगों को जोड़ने को लेकर के जितने संत हैं उनके बिल्कुल, जितने ज्योतिर्लिंग हैं महाराष्ट्र में, उनका जो रख रखाव है, पुनर्विकास है, वहाँ आजू बाजू के परिसर का विकास है, वो करने के लिए भी इस बजट में प्रावधान किया है। कई प्राचीन मंदिर है, उसको हम लोग ये कर रहे हैं, रिस्टोर कर रहे हैं, उसका विकास कर रहे हैं। जैसे भीमाशंकर है, उसको हम लोग ये कर रहे हैं। जो छत्रपति शिवाजी महाराज के गढ़कोट किले है, फोर्ट है, उसका जो रिस्टोरेशन है, वहाँ का विकास है, उसे हम लोग चालना दे रहे हैं। जो हमारी ऐतिहासिक ये धरोहर है, हमारी ये परंपरा है, इतिहास है, उसे संवारना है, वो हम काम कर रहे हैं। और निश्चित रूप से यह पूरी तरह ये जो बजट है, अर्थ संकल्प है, ये आम लोगों के लिए है। ये सर्व सामान्य मानुष को केंद्र बिंदु रखकर हम लोगों ने तैयार किया। भाई, ज्योतिबा फुले का जो 1.5 लाख का दायरा था, उसको बढ़ाने का जो 1.5 लाख का जो महात्मा ज्योतिबा फुले योजना जो है, 1.5 लाख का लिमिट 5 लाख कर दिया है, उसमें से काफ़ी लोगों को फ़ायदा हो जाएगा। मतलब आम आदमी को जब कुछ भी आरोग्य सुविधा हो, उसको ट्रीटमेंट चाहिए, तो वो मुफ्त में ये सरकार ने वो करने की सब प्रावधान किया है। इसलिए ये जो बजट है, ये फिर एक बार कहूँगा, ये जैसे हम लोग कहते हैं कि हमारे सर्व सामान्य मानुष की सरकार है, इसीलिए इस बजट में आप देखोगे उसका प्रतिबिंब जो है, इसमें ये ध्वनित होता है कि आम लोगों की सरकार आम लोगों के लिए निर्णय ले रही है। उसमें किसान है, सब लोग हैं इसमें। भाई, मुंबई को कुछ नहीं मिला, इस तरीके का मुंबई को 1729 करोड़ रुपया का प्रावधान किया है। मुंबई सुशोभित होगी, मुंबई प्रदूषण मुक्त करने का निर्णय लिया है। यहाँ पर कंक्रीट के रोड होंगे, खड्डे मुक्त रास्ते होंगे और यहाँ कोलीवाड़े का विकास होगा, ये सब होगा। कौन बोले मुंबई के लिए नहीं किया? मुंबई का काम शुरू कर दिया हम लोग ने, वैसे तो पेट दर्द हो गया सबको, ये क्या हो रहा है। और बजट जो किया है, विपक्ष को ये भरोसा नहीं था कि इतने बड़े निर्णय ये अर्थ संकल्प में ले सकते हैं, इसलिए उनको कोई सूझबूझ ही नहीं है, वो समझते नहीं कुछ भी। अभी उनका मुंह बंद हो गया है, क्या बोले, क्योंकि कुछ क्योंकि कुछ भी बाकी नहीं रखा है।
इस अर्थसंकल्प में ऐसा कोई भी घटक है नहीं रहा जो वंचित रहा है। सभी लोगों को साथ में जोड़ने का काम इस अर्थसंकल्प में लिया है। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।